नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना आपण म्हणजे मी रात्री ना साबुदाणे टाकलेले होते. उपास होता ना पहिल्या दिवशी, तर मग जास्तीचे साबुदाणे होऊन गेले होते. तर मग जास्तीचे झाले होते ना, तर मी उरून ठेवलेले होते ते. तर उपास काही धरला नव्हता त्या दिवशी. तर बरेचसे साबुदाणे होते. म्हटलं मग चला आपण त्याचं काय करायचं आता बघू. तर मग मी त्याचे आता नायलॉनचे साबुदाणे तयार करणार आहे. नायलॉनचे साबुदाणे कसे तयार करायचे, सेम आपण ते रेडीमेड आणतो ना त्याच पद्धतीने साबुदाणे कसे तयार करायचे ते तुम्हाला दाखवते. बघा, साबुदाणे भिजत घातलेले होते, तर किती मस्त असे मोकळे मोकळे मस्त भिजून गेलेले होते. तर मी आता त्यांना मस्त मिक्सरमध्ये काढून घेते. त्यांना मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे. तर बघा, आता बारीक दळायला मिक्सरमध्ये घेतले आणि थोडं पाणी टाकून टाकून मस्त असं थोडं पाणी टाकायचं आणि घट्टच दळायचं आहे, कारण की आपल्याला ते घट्टच पीठ शिजवायचं आहे. तर जास्तीचं साबुदाणे कडक राहिले ना, तर मग थोडं पाणी टाकायचं आणि मग मिक्सरला फिरवायचं. मस्त असे बारीक दळून घ्यायचं आहे. तर बघा, घट्ट पातळ थोडं असं एक भांडं घट्ट एक भांडं पातळ असं करून आपण पूर्ण दळून घ्यायचं आहे. आणि हे साबुदाणे आहेत ना, म्हणजे उपवास होता माझा, तर मी साबुदाणे टाकले. पण आपल्याचे जास्तीचे साबुदाणे झाले, मग काय करायचं काय करायचं असं होऊन जातं ना. तर आपण अशा पद्धतीने नायलॉनचे साबुदाणे, कोणी पापड असं काही पण करू शकतं. तर बघा, मी साबुदाणे तयार करून घेऊ म्हटलं. आपण छोटे साबुदाणे असताना तसेसुद्धा वाफवले असते, तर ते पण करता. पण त्याचे ना बारीक साबुदाणे तयार होतात. पण तसे नाही, आपण जसे रेडीमेड आणतो ना त्याच पद्धतीने साबुदाणे तयार करून घ्यायचे आपल्याला. चवसुद्धा तशीच लागते, खूप छान लागते. म्हटलं मग चला तुम्हाला दाखवते मी कशा बनवणार आहे. तर आपल्याला थोडा वेळ लागणार आहे, पण खूप छान होतात आपले तसे साबुदाणे. आणि ते आपण रेडीमेड. तर बघा, पिठामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा, कारण की ते पीठ आपलं शिजून थोडं कमी होणार आहे. आणि परत आपलं शिजून आणि सुकून आहे ना ते कमी होतात, त्यासाठी ना मीठ थोडं कमीच टाकायचं, नाही तर मग नुसतं खारचटून जातं. मी एवढं याला आहे ना, मोठा थोडा चमचा होता पोहे खायचा, तर तो अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही छोटा चमचा राहिला तर तुम्ही 1 चमचा तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार टाका मीठ. तर मीठ टाकून मी आता थोडं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. आणि मंद गॅसवरती जाड भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असं शिजवायचं आहे. आणि बघा, आपण त्याला आहे ना ढवळतच राहायचं आहे, खाली लागून जातं ते घट्ट असल्यामुळे. आणि त्याचा बघा आता किती पांढरा शुभ्र कलर दिसतोय. नंतर आहे ना आपण त्याचा कलर बदलेपर्यंत टाकायचं आहे. थोडं घट्ट वाटतंय, तर मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आपण ते चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की त्याला आपल्याला चांगलं वाफवायचं आहे. त्याचा कलर असा काचेसारखा होतो ना, तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं असं वाफवायचं आहे. म्हणजे आपले साबुदाणे खूप छान होतात. तर बघा, एवढं घट्ट आहे ना, तर आपण मस्त त्याला हलवतच राहायचं, शिजवायचं आहे त्याला चांगलं. आणि मस्त थोडं असं कमी गॅस करून झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वाफेमध्ये पण खूप छान होतं. आपण रेडीमेड साबुदाणे आणतो ना ते नायलॉनचे, ते तळतो ना, तर मध्ये खूप असे कडक राहून जातात. दाताला कधी कधी जोरात हे होतं. म्हणजे कडक जर राहिलं तर ते नंतर, नाही तर मग आपल्याला तोंडातून ते काढून ठेवावं लागतं बाजूला. जास्त असे कडक पूर्ण तळले जात नाही ते. त्यासाठी ना आपण मस्त घरगुती मस्त बनवून म्हटलं. आणि पावशेर साबुदाणे असतील हे आजचे 250 ग्रॅम, तर मी ते टाकून घेतलेले होते. त्याचे आहेत ना एवढे मोठे होतात. तर म्हटलं चला, मी मागच्या वर्षी पण करून घेतलेले होते. पण ते तुम्हाला काही म्हणजे दाखवलं झालं नव्हतं माझं. तर बघा, आता फुलून गेलं पीठ आणि मस्त झालेलं आहे. तर त्या पातेलीमध्ये थोडं जास्तच पतलं होतं ना, लागत होतं, तर मी दुसऱ्या पातेलीत काढून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता थोडं छोट्या पातेलीमध्ये काढलं, तर बघा मस्त झालं. जसं कुरडईचं कसं शिजवतो आपण त्याच पद्धतीने दिसतं ते. आणि त्याला चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे. खूप छान असं मस्त शिजून घ्यायचं. थोडं लागतं ते खाली, त्याच्यामुळे ना त्याला हलवतच राहायचं आहे, घट्ट असल्यामुळे ते लागतं. आणि आपल्याला ते पिशवीमध्ये भरून त्याचं कोनसारखं असं मस्त असं थेंब 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 असे पाडून, ठिपके ठिपके असे पाडून घ्यायचे आपल्याला. तर खूप छान होतात आणि सुकून पण मस्त होतात. मी कॅरी बॅगमध्ये बाकीचे टाकते, बाकीचं आता ताटामध्ये टाकून घेते. ताटाला तेल लावून घेते आणि ताटामध्ये पण टाकते. आणि नंतर आपले पिशवी राहिली का जाड, तर ती पिशवीमध्ये पण बाकीचं टाकते. पण म्हटलं चला, गरम आहे तोपर्यंत ताटांवरच टाकून घेऊ, आणि नंतर थंड झालं की आपण प्लॅस्टिकच्या पिशवीवर टाकू. तर काही काही आपण कुरकुरे पण पाडून घेतो त्याचे, तसं शिजवून तर खूप छान फुलतात ते कुरकुरे पण. म्हणजे कुरडया, चकल्या तसं पण करू शकता. आणि नुसतं आपण हे अशी याचे नायलॉनचे साबुदाणे करून बघा तुम्ही, खूप छान होतात. तर बघा, दादू बसला पाण्यात, म्हणजे दादू म्हणे मी करतो आता पहिले, तर तो करून देतो आहे मला. तर मुलांना पण खूप हौस वाटत होती. तर बघा, पीठ बघा शिजून
किती घट्ट झालेलं आहे ना, आणि कलर पण बघा कसा झालेला आहे त्याचा, खूप छान झालेलं आहे. आता सोऱ्यामध्ये भरून घेतलं आणि आपण सोऱ्याने पाडून घेणार आहे. तर पहिले आपण अशा पूर्ण चकल्या पाडून बघू, म्हणजे लांब लांब अशा कुरकुऱ्यांसारखं पाडून बघू, आणि त्याच्या पण नंतर सुकल्यावर आम्ही असे तोडून घेणार आहे. थोडं 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 असं आपण तोडून घ्यायचं म्हटलं, असं करून बघणार आहेत आम्ही. तर बघा असं छोटे 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 गोळे असे तोडून तसं पण केलं तर चालेल, तुम्हाला जसं वाटलं तसं. नाही तर मग पिशवीमध्ये भरून आपण असं सुद्धा पाडू शकतो. तर बघा खूप छान असं मस्त असं सुद्धा करून घ्यायचं आहे. जर नाहीच तसं वाटलं तर बघा आपण आता पिशवीमध्ये भरून घेणार आहे. तुम्हाला मी 2-3 पर्याय सांगते, जसं पटेल तसं करा. पिशवीमध्ये भरून सुद्धा आपण मस्त असं मेहंदीचा कोनसारखा करून आपण याच्याने चकल्या वगैरे पाडतो ना, तसं बारीकसं होल पाडून घ्यायचं पिशवीला. आणि बघा आता मस्त असं पीळ मारून घेतली पिशवीला, आणि आपण दाबून येणं बघा नुसते असे टिंब 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 असे पाडायचे. तर खूप छान सुकल्यानंतर ते बारीक होतात. थोडे जाड बी आले तर चालतात, कारण की ते सुकून येणं ते बारीक होतात. आणि तळून याच्यामध्ये शेंगदाणे, आपलं बटाट्याचा कीस आणि हे तळले ना, तर आपलं उपवास राहिला ना, तर खूप छान असा मस्त घरगुती चिवडा होतो. त्याच्यामध्ये तुम्ही चटणी, मीठ, बारीक साखर असं टाकून खूप छान असा चिवडा तयार करू शकता. तर बघा किती भारी होतं आहे ना. आणि आम्ही घरातच करून घेतो आहे, ऊन होऊन गेलं म्हटलं बाहेर, आणि नंतर उचलून आहे ना आपण खाटीवरती ठेवून देणार आहेत नंतर. तर बघा एवढी भारी, आणि मुलांनासुद्धा हौस वाटते, मुलंसुद्धा असे हौशी-हौशीने करता. तर माझा दादू, ताऊ मस्त हौशी-हौशीने ते पण करू लागत होते मला. तर बघा भारी पडतं आहे ना. तर अशा पद्धतीने सगळं आपण पाडून घेणार आहेत. शिजवायला बी काहीच कठीण नाही, करायला काहीच कठीण नाही आहे. आपण पावशेर साबुदाण्याचंच करून घेतलेलं आहे आणि रात्री भिजत टाकले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे माझा उपवास होता, पण म्हटलं चला थोडं पोट दुखत होतं, मग मी काही बनवले नव्हते. तर म्हटलं साबुदाणे जसेच तसे, तर आपण त्याचं काहीतरी करून घेऊ. तर मग मी त्याच्या अशा पद्धतीने करून घेतलं. खूप छान अशा चिवडा जर राहिला ना, तर आपण घरगुती बनवलेला नायलॉनचे साबुदाणे तर आपण किस पण बनवून घेतो, आणि शेंगदाणे पण. मग नसलंच काही घरात तर मग आपण साबुदाणे कधी कधी टाकायची आठवण पडून जाते आपल्याला, तर मग आपण असा चिवडा तळून थोडे थोडं सगळं वस्तू तळून मस्त चिवडा बनवू शकतो आणि खाऊ शकतो. हे साबुदाणे, किस आणि शेंगदाणे तळून मस्त चिवडा होतो. तर बघा खूप छान झालेले तुम्हाला दाखवते मी. बघा किती भारी झाले, थोडे छोटे मोठे आकार. आता ते कसं ते आपल्यावर आहे ते आकार. मुलगा पण आणि मुलगी कोणी पण पाळलेत म्हणजे थोडं थोडं त्यांचे आपण पटापट करायला गेलं ना, थोडे मोठे छोटे होतात ते, नंतर आपल्याला तोडता पण येतात जास्त मोठे झाले तर. पण तळून आहे ना खूप छान होतात आणि खायला पण खूप भारी लागतात, दातात अजिबात अटकत नाही, काही नाही. आणि मला खूप आवडतात. बघा ताटामध्ये सुद्धा करून घेतले, आणि हे बघा खाटीवरती टाकलं आपलं, खाटीवरती पण झाले ते. आणि खूप छान असे मस्त ताट, 2 ताट भरले, एवढा मोठा कागद भरला. बाकीचे कुरकुरे करून घेतले, मुलांना तसे पण आवडत होते, तसे पण करून घेतले. आणि बघा आता सुकून तरी आज म्हणजे कालच केले ते, आज थोडे ओले आहेत पण तरीसुद्धा खूप छान झाले. हे ताटामधले थोडे तेलकट होते तर प्लेटमध्ये ठेवले वेगळे, आणि हे कागदावरचे बिना तेलाचे तर हे वेगळे ठेवले. तर बघा म्हणजे तेलाचा हात लावलेला होता, हे पहिले वापरून घेईन म्हटलं, आणि हे आपले कुरकुरे. तर बघा खूप छान झालेले आहेत, एवढे भारी होतात ना फुलून, म्हणजे तळून खूप छान होतात. तर बघा मी तुम्हाला आता तळून दाखवते. तेल आपलं गरम झालेलं आहे, आणि आता आपण बघा कुरकुरे टाकून घेणार आहेत. कुरकुरे खूप छान असे मस्त फुलत आहेत. तरी आपले कुरकुरे कुरकुरे म्हणते मी, आपले नायलॉनचे साबुदाणे बघा तरी थोडे ओले होते, एवढे भारी फुलले ना, तर खूप छान झालेले आहेत. अशा पद्धतीने करून बघा, आणि खायला टेस्ट सेम रेडीमेड आणतो ना त्याच पद्धतीने झालेले आहेत. फक्त ते रेडीमेड मशीनमध्ये बनवतात एकसारखे येतात, आपले थोडं हाताने बनवतो तर ते थोडं छोटे मोठे असे आकार येतात, नाही तर खायला चव सेम आहे, काहीच फरक नाही आहे. खूप छान झालेले आहेत. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, आणि मग मला कमेंट करून सांगा खरंच किती छान झालेले आहेत. असं ते छोटे छोटे आपण साबुदाण्याचं पण डायरेक्ट नुसतं गाळणीमध्ये वाफवून तसे पण बनवू शकतो, पण त्याच्यापेक्षा हे खूप छान झालेले आहेत. मोठे मोठे मस्त वाटतात पण, आणि आपल्या खायला पण खूप छान चव लागते, आणि करायला पण सोपे आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू. तर मी अशा पद्धतीने करून घेते, चांगलं सुकून त्यांना बरणीमध्ये भरून द्यायचं आहे आपल्याला. अजून
जास्त लागलं तर जास्त पण करू शकतो आपण. तुम्हाला जितकं लागलं तितकं करून सुकून मस्त बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आपल्याला वर्षभर टेन्शन राहत नाही उपवासाला. तर बघा मी आता किस बनवलेला होता. किस पण तळून घेते आणि किस ते सगळं आपण आता चिवडा बनवून घेणार आहेत त्यासाठी. मग म्हटलं चला तुम्हाला ते चिवडाच करून दाखवते. थोडे शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि आता आपण शेंगदाणे पण तळून घेतले, किस तळून घेतला आणि नायलॉनचे साबुदाणे तळून घेतले. तर बघा आता हे आपला किस किती छान झाला आहे. किससुद्धा खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे. तो मागच्या वर्षाचा यावर्षी काही केलेलं नाही मी. फक्त हे साबुदाणेच थोडे करून घेतले, शेंगदाणे टाकून घेतले. बघा हे आपले हा नंतर थोडा रेडीमेड चिवडा होता तो पण टाकून घेतलेला आहे. उपवासाचा पॉकेट होतं पडलेलं ते पण टाकून दिलं. आणि हे बघा आपले नंतर नायलॉनचे साबुदाणे. तर बघा तुम्हाला फोडून दाखवते, एवढे छान झालेले आहेत ना. तेव्हाच असे बारीक होत आहे, दाबताच खेपे असे बारीक होत आहे. अजिबात बी थोडे हे नाही आहेत आणि काही काही थोडं ओले राहून गेलेले आहेत. तर बघा ओल्यामुळे थोडं हे होत होतं हा एक. नाही तर सगळे साबुदाणे खूप छान असे दातात अजिबात अटकत नाही, मस्त तळून छान होतात. आणि अशा पद्धतीने करून बघा. त्याच्यामध्ये मग मस्त मी चटणी टाकून देते, चटणी आणि आपण थोडं मीठ असं टाकून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून देते आणि बघा खूप छान असे मस्त चिवडा तयार झालेला आहे. आता त्याला मी मिक्स करून घेते. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे ना. आपला उपवासाच्या दिवशी सगळ्यांना खूप छान असा आवडेल. करून बघा घरी. कसं झालं ते कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल माझा व्हिडिओ तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कसं वाटलं ते कमेंट करा आणि करून बघा तुम्ही. आपलं वर्षभर लागणारी वस्तू आहे, तर अशा पद्धतीने करून बघा. कसं वाटलं खाऊन बघा. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बघा कसा झाला ना चिवडा, खूप छान वाटतोय ना. तर बघा एवढं भारी वाटतोय ना, खायला सुद्धा खूप छान लागत आहेत आणि मस्त असे रेडीमेड सारखेच झालेले आहेत. तर करून बघा, खाऊन बघा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.